जण येत आहेत तेच काय सगळेच येतात. सगळ्या पक्षाचे आहेत, सगळे येत आहेत, भेटत आहेत. मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे. गोरगरिबांसाठी माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ही माझ्यासाठी ती सगळ्यात मोठं माझं ध्येय आहे. काय असतं बघा, पिचल्याला गोरगरीब दुःखात असणारा लेकराबाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज, त्यांना आरक्षणाची खूप आवश्यकता. आणि सत्तेत कोणीही आलं तरी मला आणि माझ्या समाजाला लढावंच लागणार. त्यामुळे आम्ही आमचे सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. घराघरातून येऊन एकदाचा तुकडा पाडायचा, सगळ्यांनी एकदाच लढायचं. मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदा ती तयारी चालू आहे. बाकी गाठी भेटी सुरूच राहतात. संजय शिरसाट येऊन बोलले की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मी नेहमी भेटायला येत असतो, त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून भेटायला आलो. सगळंच एकत्र सामाजिक, सध्या सामाजिक चर्चा पण, राजकीय चर्चा पण, तब्येतीचं पण माझ्या. काय मी काय लपून न ठेवत गड्यानं. मला ना ते अर्धवट नाही बोलता येत. आणि ते मग हातचा राखून बोलायचं म्हणलं माणूस गोत्यात येत असतो. हा, त्यामुळे जे आहे ते क्लिअर आहे. नरेंद्र पाटील असं म्हटले की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात समाधानी आहेत आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या निकाली काढून आल्यावर ना मी काय म्हणतो, मग होते तर करून नाही दिले होते. पुढची बातमी पाहूयात. राज्यात उद्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. मतदान प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये तब्बल 27,000 निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले. जिल्ह्यात 4,922 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये 8,462 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच पुणे शहरात मतदान साहित्य वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणूक साहित्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कागदपत्र तसंच इतर महत्त्वाच्या सामग्रीचं वाटप करण्यात येत आहे. तर मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईकर मतदारांना निवडणूक केंद्रांवर व्यवस्था आणि सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तर जळगावच्या MJ कॉलेजच्या मैदानावर ईव्हीएमचं वितरण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 3,683 मतदान केंद्र आहेत आणि मतदानासाठी 16,352 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तसंच चंद्रपुरातील 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळपासूनच मतदान पथक केंद्रांवर रवाना होण्याची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये 2,077 मतदान केंद्रांसाठी सुमारे 14,000 कर्मचारी आणि सुरक्षा बंदोबस्त तैनात केला जातोय. छत्रपती संभाजीनगर